100% आपण रंजनाताईला 100% सहकार्य करून निवडून आणायची ग्वाही देतो तुम्हाला 100%. रंजनाताई साठे ह्या उमेदवार महिला चांगल्या वाटतात. दैवत आपलं गेलं सोनेवाही आणि दादा पवार साहेब त्याच्यामुळे आम्हाला दुःख वाटतं. त्याला घेणार शिक्षण क्षेत्रामधले हे राष्ट्रवादीवरून सरकार मंत्री त्यांच्या पाठीमागे आहे. बाबासाहेबांना आम्हाला भेट घेतलीच भागी राज्यसभेवर मतदान द्या म्हणली आणि जाऊन द्यायची भागी आहे. चापोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रंजनाताई भालचंद्र चाटे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय. हनुमंतवाडी आणि हनुमंतवाडी तांडा येथील नागरिकांनी थेट कॅमेऱ्यासमोर येत रंजनाताई चाटे यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय. विकास कामांचा विश्वास, सततचा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठीची त्यांची भूमिका यामुळे नागरिकांनी भरघोस मतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. साठे साहेब काम करतात. पहिले बी बाबासाहेब पाटलांनी बी कामं केली तर काही साठे साहेब चांगले वाटतात आपल्याला. कामं करतात त्याने. बाबासाहेब पाटील बी कामं करतात त्याच्यामुळे त्याच्या सहकार मंत्री असं आपल्याला आवडतं. नमस्कार, मी रुपेश माधव वाघ, गाव हनुमंतवाडी. आम्हाला योग्य वाटते रंजनाताई भालचंद्र चाटे. त्यानेच कारण की त्यांच्या पाठीमागे आमचे लाडके आमदार बाबासाहेबजी पाटील सहकारी मंत्री त्यांच्या सहकार्यामुळे त्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली थांबलेले आहेत. आम्ही त्यांना सहकार्य करू. रंजनाताई 100% आपण रंजनाताईला 100% सहकार्य करून निवडून आणायची ग्वाही देतो तुम्हाला 100%. हो, भरपूर कामं केलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी सर्व काही कामे सविस्तर चांगली आहेत आणि कामं त्याने कामाला कधीच कमी पडू देत नाहीत. हवा सध्या रंजनाताईचीच हवा आहे. 100%. प्रत्येक कुठं पण मी जातोय, प्रत्येक वेळेस त्यानेच म्हणतात की आपले रंजनाताई भालचंद्र चाटे हीच निवडून येऊ शकते. त्यांनी जर निवडून आले तर त्यांनी तुमची कामं करतील असं तुम्हाला विश्वास आहे? विश्वास आहे म्हणून तर आम्ही बोलतोय. 100% त्याने काम करणारच. सगळे निवडून आले तरी बी काम करणार, निवडून आले तरी काम करतील. आम्हाला संपूर्ण त्यांची माहिती आहे. आमच्या गावात शेजारीच आहेत ते. मिळवणार होते. गाव हनुमंतवाडी, आता हे तुमचं तालुका गाव चाकूर, चापोली मतदारसंघ, चापोली जिल्हा परिषद. त्याच्यापैकी कोणतं चांगलं वाटतं तुम्हाला? रंजनाताई चाटे. रंजनाताई चाटेच का? हा. का चांगले वाटतं? का चांगले तर ती शिक्षण क्षेत्रामधले हे राष्ट्रवादीवरून सरकार मंत्री त्यांच्या पाठीमागे आहे. गावातील विकास होईल अशी आमची इच्छा वाटते. ठामपणे त्यांच्या मागे राहा. त्यांच्या मागे राहणार. ज्ञानसिंग हावडे आणि मी सदस्य ग्रामपंचायती. बाबासाहेब पाटील आमचं काम करतात. बाबासाहेबांना आम्हाला भेट घेतलीच भागी राज्यसभेवर मतदान द्या म्हणली आम्ही गाव द्यायची भागी आहे. पूर्ण गाव. तर काही होतील की थोडी बहुत पुरी एकट होय. त्याच्यामुळे काय समजा म्हणजे बाबासाहेबांनी आमची कामं पहिली चांगली केली त्याच्या माणसाची माणूस त्याची मागे. लक्ष्मण कठीणार होते हनुमंतवाडी जिल्हा परिषद साठे काम करतात. काय नाव तुमचं? सुशीला शंकर जाधव, गाव? हनुमंतवाडी तांडा. तुम्हाला कोणता उमेदवार चांगला वाटतो? रंजनाताई साठे ह्या उमेदवार महिला चांगल्या वाटतात. का त्यांनीच का चांगलं? बाबासाहेब पाटील कोणतेही काम आपले करू शकतात ना त्याने, म्हणून त्यांनी चांगले वाटतात. म्हणून त्यांनाच मतदान करायचं आम्हाला. अंबाला रतन जाधव गाव? हनुमंतवाडी तांडा. चापोली जिल्हा परिषदची निवडणूक लागली. कोणता उमेदवार चांगला वाटतो? आम्हाला चांगलं आपलं चाटे साहेब. साठे. हा. का त्यांनीच का? कशामुळं आपलं कुलदैवत आपलं गेलं सोनेवाही आणि दादा पवार साहेब त्याच्यामुळे आम्हाला दुःख वाटतं. त्याला घेणार पण देणार आम्ही. एवढं 100% देणार त्याला. सकाळमध्ये बाबासाहेब आपल्या गावातले शिरोळचे ते आपल्या पाठीमागं आपली ते आपल्या पाठीमागं गावले. गावात काही कामं केली? भरपूर काम केले तिने. हे काय? देवाचं काम चालू आपलं. आई बाहेर आईचं मंदिर आहे, शिवरामाचं मंदिर आहे. एकूणच चापोली जिल्हा परिषद गटात रंजनाताई भालचंद्र चाटे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून मतदारांचा कल त्यांच्या बाजूने स्पष्टपणे झुकताना दिसतोय. त्यामुळे चापोली गटात त्यांचा विजय निश्चित मानला जात असून निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.